नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण BA प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रातील पेपर क्रमांक 4 या पेपरविषयी अर्थात यातील अभ्यासक्रमाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. म्हणजेच सेकंड सेमिस्टरमध्ये हे प्रथम वर्षाच्या सेकंड सेमिस्टरमध्ये आपल्याला नेमका काय अभ्यास करावाचा आहे किंवा विद्यापीठाने आपल्याला अभ्यासासाठी कोणते घटक ठेवलेले आहेत याविषयीची माहिती थोडक्यामध्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची आहे. यापूर्वी आपण BA प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्रामध्ये जो पेपर क्रमांक 2 होता त्याचं नाव होतं हिस्ट्री ऑफ इंडिया, भारताचा इतिहास. याचा कालखंड दिलेला होता इसवी 648 ते 1526. यातील काही महत्त्वपूर्ण भाग पेपर क्रमांक 2 मध्ये पाहिलेला होता, जो मध्ययुगीन भारताचाच, परंतु आता जो अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत त्याच्याशी अगदी भिन्न असणारा. या सत्रातील हा जो पेपर क्रमांक 4 आहे याचं हे नाव तेच असणार आहे, हिस्ट्री ऑफ इंडिया, भारताचा इतिहास इसवी 648 ते 1526 पर्यंत. या पेपरमध्ये आपल्याला 4 प्रकरणं, म्हणजेच हा अभ्यासक्रम आपल्याला 4 प्रकरणामध्ये विभाजित करून देण्यात आलेला आहे. यापूर्वी आपण भारतातील काही महत्त्वपूर्ण राजघराण्यांचा इतिहास पाहिलेला होता. साधारणतः त्याचा पुढचा भाग, परंतु थोडासा पूर्वीपेक्षा वेगळा वाटणारा, कारण या भागामध्ये जे राज्यकर्ते आपण पाहणार आहोत किंवा जी राजवट पाहणार आहोत ती म्हणजे मुस्लिम राजवट आहे. हा जो अभ्यासक्रम 4 प्रकरणामध्ये विभाजित करण्यात आलेला आहे, या प्रकरणानुसार आपण पाहू. आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल जे पहिलं प्रकरण आपण पाहत आहोत ते म्हणजे अर्ली मुस्लिम इन्व्हेन्शन अँड इट्स इफेक्ट. प्रारंभिक मुस्लिम आक्रमण आणि त्यांचा परिणाम. मुस्लिम आक्रमण म्हणजे नेमके कशा पद्धतीचे होते याची पार्श्वभूमी या प्रकरणाच्या माध्यमातून थोडक्यात आपल्याला पाहायचे आहे. हे मुस्लिम आक्रमक कोण होते, कुठले होते, कशा पद्धतीने त्यांनी भारतावरती आक्रमणं केली आणि या आक्रमणांचा परिणाम भारतीय राज्यकर्त्यावरती, भारतीय समाजावरती आणि भारतीय संस्कृतीवरती कशा पद्धतीनं घडून आलेले होते किंवा येत गेले याविषयीची माहिती आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. यामध्ये 2 भाग करण्यात आलेले आहेत. यातला पहिला भाग म्हणजे अरब इन्व्हेशन, अरब आक्रमण,
त्यामध्ये मोहम्मद बिन कासिम या मोहम्मद बिन कासिम याचं आक्रमण कशा पद्धतीनं झालेलं होतं, हा मोहम्मद बिन कासिम कोण होता, कुठला होता आणि याच्या आक्रमणाविषयीची इत्यंभूत माहिती आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून घ्यावायची आहे. यातील दुसरा भाग म्हणजे तुर्की इन्व्हेशन. तुर्क म्हणजे नेमकं कोण होतं, तुर्की लोकांचं आक्रमण भारतावरती कशा पद्धतीनं झालेलं होतं, यामध्ये प्रामुख्यानं मोहम्मद गझनी आणि मोहम्मद घोरी या दोन आक्रमकांची माहिती आपल्याला घ्यावायची आहे. हा मोहम्मद गझनी याने भारतावरती कशा पद्धतीनं स्वाऱ्या केलेल्या होत्या आणि या स्वाऱ्याच्या माध्यमातून प्रचंड लुटालूट भारतातील संपत्तीची करण्यात आलेली होती. या गझनीविषयीची माहिती आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून घ्यावायची आहे. त्याचबरोबर या मोहम्मद गझनीच्या नंतर तशाच पद्धतीची आक्रमणं एकामागोमाग एक या मोहम्मद घोरीनेही केलेली होती. हा मोहम्मद घोरी कोण होता आणि याची आक्रमणं आणि त्याचे परिणाम थोडक्यामध्ये या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायचे आहेत. यानंतर दुसरं प्रकरण म्हणजे दिल्ली सल्तनत पार्ट 1. आणि दिल्ली सल्तनतचे 2 भाग करण्यात आलेले आहेत. त्यातला एक भाग आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून पाहायचा आहे. यामध्ये परत 2 भाग करण्यात आलेले आहेत. स्लाव डायनेस्टी म्हणजे गुलाम घराणे. हे गुलाम घराणे म्हणजे नेमकं काय आहे, त्याला गुलाम घराणं का म्हटलं गेलं, यामध्ये कोणते कोणते राज्यकर्ते होऊन गेले, याची कारकीर्द प्रामुख्यानं आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून पाहायचे आहे. या गुलाम घराण्यातील प्रमुख शासक, पहिला शासक म्हणजेच कुतुबुद्दीन ऐबक. हा कुतुबुद्दीन ऐबक याचं चरित्र आणि याची कामगिरी थोडक्यामध्ये या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अल्तमश, शमशुद्दीन अल्तमश याची कारकीर्द या गुलाम घराण्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरते. हा शमशुद्दीन अल्तमश कुतुबुद्दीन ऐबकचा गुलाम होता. गुलाम पदावरून त्याने कशा पद्धतीने राजवट मिळवली, त्याचा राज्यविस्तार, एकंदरीत त्याच्या कारकिर्दीविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या भागामध्ये पाहावयास मिळणार आहे. त्यानंतर त्याची मुलगी, तिचं नाव होतं रजिया. ही रजिया दिल्लीच्या गादीवरती बसणारी पहिली आणि एकमेव महिला ठरते. मग ही रजिया, तिची कारकीर्द, तिचं चरित्र, या रजियाची कामगिरी कशा पद्धतीची किंवा या रजियाची राजवट कशा पद्धतीची होती, याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून घ्यावयाची आहे. यातील दुसरा भाग म्हणजे खिलजी घराणे. आणि या खिलजी घराण्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी याच्याविषयीची थोडक्यात माहिती आपल्याला घ्यावयाची आहे. हा अल्लाउद्दीन खिलजी, त्याचं चरित्र, त्याचा राज्यविस्तार, त्याच्या मोहिमा, आणि त्याच्या थोडक्यात सुधारणा, एकंदरीत एवढी माहिती आपल्याला या खिलजी घराण्यातील अल्लाउद्दीन खिलजी याच्या राजवटीविषयी घ्यावयाची आहे. यानंतर या पेपरमधील तिसरं प्रकरण
दिल्ली सल्तनतीचा एक पुढचा भाग पार्ट 2 यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये वेगवेगळ्या राजघराण्यांची माहिती थोडक्यामध्ये पाहावयास मिळणार आहे. तुघलक घराणे, या तुघलक घराण्यातील जे अनेक राज्यकर्ते होऊन गेले त्या राज्यकर्त्यापैकी एक महत्त्वपूर्ण शासक म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं तो म्हणजे मोहम्मद तुघलक. आपण बऱ्याचदा इतिहासामध्ये याचा उल्लेख पाहिलेला असेल. या मोहम्मद तुघलकाला वेडा तुघलक म्हणूनही हिणवलं जातं, कारण याची जी काही धोरणं होती ती चुकली, फसली, म्हणून त्याला वेडा तुघलक असंही म्हटलं जातं. परंतु हा अत्यंत धोरणी असणारा सुलतान होता. प्रचंड मोठं साम्राज्य या मोहम्मद तुघलकाने निर्माण केलेलं होतं. मला मोठा साम्राज्य विस्तार केलेला होता. हे करत असताना काही बाबीमध्ये याच्याकडून चुका घडत गेल्या आणि म्हणूनच याची कारकीर्द वादग्रस्त ठरत आहे. मग हा मोहम्मद तुघलक कोण होता? तुघलक घराणे या मोहम्मद तुघलकाची राजवट आणि त्याची धोरणं कशा पद्धतीची होती याविषयीची इत्यंभूत माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यावयाची आहे. त्यानंतर याच्याबरोबरच सय्यद डायनेस्टी, या सय्यद घराण्यातील खिज्र खान याच्याविषयीची माहिती किंवा याच्या कारकिर्दीविषयीची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायची आहे. त्याचबरोबर लोधी घराणे, या लोधी घराण्यातील इब्राहिम लोधीची कारकीर्द थोडक्यात पाहायची आहे. पानिपतचं पहिलं युद्ध आपण पाहिलेलं आहे. हा इब्राहिम लोधी आणि बाबर याच्यामध्ये झालेली ही पानिपतची पहिली लढाई, याच्याविषयीची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यावयाची आहे. यानंतर डिक्लाइन ऑफ दिल्ली सल्तनत, म्हणजेच दिल्ली सुलतानशाहीचे पतन किंवा दिल्ली सुलतानशाहीचा ऱ्हास या माध्यमातून आपल्याला थोडक्यामध्ये पाहायचं आहे. हे झालं तिसरं प्रकरण. यानंतर या सिलेबसमधील चौथं प्रकरण म्हणजे आर्ट अँड आर्किटेक्चर, कला व स्थापत्य या कालखंडातील कलेविषयीची आणि स्थापत्याविषयीची माहिती थोडक्यामध्ये आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायची आहे. प्रामुख्यानं हा मुस्लिम कालखंडाविषयीचा इतिहास आहे. त्यातल्या त्यात या सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये म्हणावा तसा विकास कला व स्थापत्याच्या दृष्टिकोनातून झालेला दिसत नाही, जेवढा नंतरच्या कालखंडामध्ये मोगल राजवटीमध्ये झालेला दिसून येतो. जरी असं असलं तरी परंतु या कालखंडामधील जे काही महत्त्वपूर्ण कलेची आणि स्थापत्याची उदाहरणं आपल्याला पाहावयास मिळतात, त्याविषयीची माहिती आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून घ्यावयाची आहे. यामध्ये दोन भाग आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये एक म्हणजे दिल्ली आणि या दिल्लीमधील कुतुब मिनार आणि अलाई दरवाजा. कुतुबुद्दीन ऐबक आणि शमशुद्दीन अल्तमश याच्या कारकिर्दीमध्ये कुतुब मिनारची निर्मिती झालेली होती. हा कुतुब मिनार आणि अलाई दरवाजा याविषयीची थोडक्यात माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायची आहे. त्यानंतर दुसरा भाग म्हणजे अजमेर. या अजमेरमधील ढाई दिन का झोपडा. अजमेरमध्ये अशा प्रकारचे अनेक
वास्तू या कालखंडामध्ये निर्माण झालेल्या होत्या, परंतु त्यातील हे महत्त्वपूर्ण वास्तू अडाई दिनका झोपडा ही एक मस्जिद आहे. याची निर्मिती आणि त्याचा थोडक्यात इतिहास आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून घ्यावाचा आहे. एकंदरीत अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम, हा सिलेबस आपल्याला हिस्ट्री ऑफ इंडिया 1648 ते 1526 या पेपरमध्ये पाहायचा आहे.